नवीन 2 मेट्रो आता मुंबईकरांच्या सेवेत लवकरच रुजू होतात। या 2 नव्या मेट्रो मार्गांचं आज लोकार्पण होणार आहे। त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज होणार आहे आणि मेट्रो 9 आणि मेट्रो 2B असे हे 2 मार्ग आता मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार आहेत। मुंबईमध्ये आता मेट्रोचं जाळं हे कसं विस्तारत चाललेलं आहे ते पुढे येत आहे। मुंबईकरांचा प्रवास गारेगार आणि जलद होणार आहे, सुखकर होणार आहे, वेगवान होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज या 2 मेट्रो मार्गांचं उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। मीरा भाईंदर वासियांची आणि पूर्व उपनगर वासियांची मेट्रो प्रवासाची ही प्रतीक्षा होती आणि ही प्रतीक्षा आता आज संपणार आहे। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतल्या दहिसर ते काशीगाव हा टप्पा 1 आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतल्या डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1चं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे। या लोकार्पणानंतर बुधवारपासून या दोन्ही मार्गिका वाहतूक सेवेमध्ये दाखल होतील आणि मुंबईकर आपला प्रवास आता मेट्रोनं करतील। सोबतच ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। तर इकडे बीकेसीमध्ये एक नवीन प्रोजेक्ट येतोय, स्पॉट टॅक्सी प्रकल्पाचं सुद्धा आज भूमिपूजन होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या दृष्टीनं वेगवेगळे जे मार्ग आता उपलब्ध होतात त्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। 2 मेट्रो मार्गांचं आज लोकार्पण होतं, त्यातल्या 2 टप्प्यांचं, तर स्पॉट टॅक्सी प्रकल्पाचं सुद्धा आज भूमिपूजन होणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवतात। सीमा, आज मेट्रो मार्ग 2 मुंबईकरांच्या सेवेमध्ये आज लोकार्पण होऊन उद्यापासून सेवेत येतील। काय सगळी तयारी दिसते, किती वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, किती वाजता लोकार्पण होणार आहे? नक्कीच अनुपमा, आजचा दिवस मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जर आता मुंबईकरांना अडचण होत असेल तर ती वाहतुकीसाठीची, म्हणजे रस्त्यावरती प्रचंड गर्दी असते। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि गारेगार करण्यासाठी सध्या सरकार हे प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे या सगळ्यांमध्ये म्हणजे मेट्रो ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते। बहुप्रतीक्षित मंडाले ते DN नगर मेट्रो 2B आणि दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठीची जय्यत अशी तयारी सध्या MMRDAच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आपण सध्या दहिसर या मेट्रो स्थानकावरती उपस्थित आहोत आणि या ठिकाणी लोकार्पणाला सुरुवात होणार आहे। काही तासांमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल। मात्र तत्पूर्वी या स्थानकावरती आपण पाहू शकतो की मस्त छान अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी मेट्रो स्थानकाची माहिती देणारे फलक लावण्यात आलेले आहेत आणि सोबतच या संपूर्ण परिसरामध्ये एक वेगळाच वातावरण जो आहे तो MMRDAच्या वतीनं तयार करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून मीरा भाईंदरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या ही मेट्रो कधी सुरू होणार या दिवसाची आतुरतेनं ते सगळेजण वाट पाहत होते, कारण ही मेट्रो मीरा भाईंदर आणि मुंबईला जोडणारी एक महत्त्वाची मेट्रो जी आहे ती मानली जाते। मेट्रो 9च्या संपूर्ण मार्गामध्ये खरं तर दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशीगाव हे महत्त्वाचे स्थानक आहेत आणि त्यानंतर म्हणजे काशीगावला अंधेरीशी जी आहे ते मेट्रो 7 ही मार्गिका जोडली जाणार आहे। त्यामुळे मीरा भाईंदर आणि अंधेरीपर्यंतचा जो प्रवास आहे तो अतिशय सुखकर आणि गारेगार अर्थात होणार आहे। त्यामुळे सगळ्यांना प्रतीक्षा आहे की कधीपर्यंत मेट्रो ही सेवेत रुजू होणार। आज लोकार्पण होईल आणि उद्यापर्यंत मेट्रो B आणि मेट्रो 9 ही जी आहे ती मुंबईकरांच्या सेवेत प्रत्यक्षात उद्यापासून सेवेत रुजू होणार आहे। त्यामुळे आता प्रवाशांची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे आणि आता काही तासातच या संपूर्ण मार्गावर त्यांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे। जी सीमा, जरूर आज या लोकार्पणाच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण या संदर्भातली ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिल्या माहितीसाठी।